नमस्कार। आज आपण पौष महिन्यात येणारी मकर संक्रांत आहे तिचे थोडंसं महत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। वैदिकांचे काय विचार आहेत ते आपण थोडे ऐकूयात। तसं बघायला गेलं तर पौष महिन्यात येणारी ही मकर संक्रांत सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि म्हणून तिला मकर संक्रांत असे म्हणतात। तसं बघायला गेलं तर आजपासून दक्षिणायन संपून उत्तरायणामध्ये प्रवेश केला जातो सूर्याचा आणि म्हणून आपण असं नेहमी म्हणतो की आता बघा दिवस थोडा थोडा मोठा व्हायला लागला। आणि त्याचप्रमाणे संक्रांतीचं इतकं मोठं महत्त्व आहे की नेमकं याच काळामध्ये त्यांनी समजून सांगितले की संगक्रांती म्हणजे चांगल्या विचारांची संगत आपल्याला लागली पाहिजे। म्हणजे आपल्या जीवनात असलेले काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर हे सगळे गेले पाहिजे आता। आणि म्हणून चांगल्या विचारांची सकारात्मक विचारांची आज गरज आहे। नवीन काहीतरी संकल्प, नवीन जीवनामध्ये परिवर्तन व्हावं अशी संक्रांती आपल्याला समजून सांगते। तसंच संगक्रांती म्हणजे चांगल्या विचारांची क्रांती झाली पाहिजे। चांगले विचार एकत्र येणारे असे एक संघ तयार झाला पाहिजे। त्याला म्हणतात की सगळे एकाच विचाराचे आहेत, वैदिकांचेच विचार मानणारे सर्व आहेत असा एक मोठा संघ झाला पाहिजे। म्हणजे संघ शक्ती कलियुगे असं म्हटलेलं आहे। आणि म्हणून कुठलेही काम करायचं झालं तर संघ लागतो त्याला आणि त्याच्यातच देव नांदतो आणि तिथे शक्ती असते। म्हणून हे संक्रांत समजून सांगते की कुठलेही कार्य करत असताना संघाने करा। तर दुसरी गोष्ट म्हणजे या संक्रांतीच्या दिवसामध्ये आपल्याला लक्षात येईल की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणतात, नाही का? मग तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणत असताना त्या तिळामध्ये पुष्टी आहे, तुपामध्ये स्नेह आहे आणि गुळामध्ये गोडवा आहे। ह्या तिन्ही गोष्टी आपल्या जीवनात पण उपयोगी पाहिजेत, शरीराला पण उपयोगी पाहिजेत। हे थंडीचे दिवस आहेत, यामुळे गुळ खायला पाहिजे, तीळ आहेत आणि जसं जीवनात गोडवा आहे तसं शरीराला पण ते आवश्यकता आहे, ते सेवन करण्याचे हे दिवस आहेत। तसंच बघायला गेलं तर या दिवसामध्ये महिला एकमेकींना वाण देतात आणि नवीन धान्य आलेलं असतं सर्व आणि त्या नवीन धान्यामध्ये सुद्धा हरभरा, नंतर गहू, हे सगळे गव्हाच्या ओंब्या, हे सगळं त्याच्यामध्ये त्यांना एकमेकीला लुटत असतात आणि त्या अगदी छान एकमेकीला नटून थटून वाण देतात। कारण या दिवसात दानाचं महत्व, वाणाचं महत्व खूप सांगितलेलं आहे। आणि मग ते देतात तेव्हा त्या म्हणतात सीते सीते वाण घे आणि रामाचं नाव घे असं म्हणून ते एकमेकीला वाण देतात। किती छान वाटतं हे ऐकायला। आणि अशा प्रकारे या दिवसामध्ये दानाचं महत्व, नंतर स्नानाचं महत्व, सूर्याचं महत्व, सूर्याचं पूजन करण्याचं महत्व, तसंच गंगा स्नानाचं महत्व आहे। कारण गंगा जेव्हा भागीरथांकडून निघते त्यावेळेला ती कपिल मुनींच्या ऋषींच्या आश्रमातून सागराला येऊन मिळते, म्हणून गंगा स्नानाचं खूप महत्व आहे। आपण बघितलं तर अनेक तीर्थक्षेत्रांमध्ये लोक गंगा स्नान करतात या दिवशी आणि म्हणून हे खूप महत्वाचं सांगितलेलं आहे। तीर्थयात्रा करावी तेही सांगितलेलं आहे। या दिवसामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आपल्या लक्षात येत असेल पटकन, तर ज्या वेळेला उत्तरायण लागेल त्यावेळेला भीष्मांनी आपलं स्वतःचं मरण मागितलेलं आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी तोपर्यंत वाट पाहिली आणि जेव्हा उत्तरायण लागलं तेव्हा त्यांनी आपला देह ठेवला। हे खूप महत्वाचं आहे। याच्या पाठीमागे पण फार गोष्टी आहेत, पण आपण वेळेमुळे आज एवढं घेणार नाही। पण संक्रांत आपल्याला खूप काय काय समजवते, ते सगळ्या गोष्टी आपण आणि राग द्वेष हे सगळं विसरून आज एकत्र येण्याचे दिवस आहेत। हे असं आपण करूयात आणि सगळ्यांना एकमेकींना तिळगुळ देऊयात आणि तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असं म्हणून नमस्कार करूयात। नमस्कार।